जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जगन सूर्यवंशी यांची अवैध खत गोडाऊनवर मोठी कारवाई। लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा दाखल करण्यात आला। सूर्यवंशी यांच्या टीमचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे। प्रबंधभूमीने साधलाय जगन सूर्यवंशी यांच्याशी थेट संवाद। पाहूयात। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 22 मार्च रोजी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक पुणा रोडवर फुले नगर पळसे नाशिक येथे विनापरवाना अनधिकृत सेंद्रिय खताची साठवणूक करत असल्याबाबत माहिती मिळाली होती। त्यानुसार विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग मोहन वाघ, विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी जाऊन डॉक्टर जगन सूर्यवंशी खत निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग यांच्या टीमने प्रदीप कडभाणे यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की हे गोडाऊन त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। उत्पादक मे कृषी भारती फर्टिलायझर्स इंडस्ट्रीज बोरसाड जिल्हा आनंद गुजरात व विपणनकरिता जय शिव ॲग्रो सर्व्हिसेस गांधी पेट्रोल पंपाजवळ पुणे हायवे पळशे नाशिक या ठिकाणी सेंद्रिय खताच्या एकूण 160 गोणी प्रति बॅग 50 किलो साठवणी केलेले प्रति बॅग 680 रुपये प्रमाणे अवैध खत आढळून आले आहे। त्या 160 गोण्यांची किंमत रुपये 1,08,800 रुपये इतकी असून तो सर्व माल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला असून आरोपींनी संगनमताने विनापरवाना खत शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणल्याने शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी प्रदीप कडभाणे व कंपनीचे मालक यांच्यावर डॉक्टर जगन सूर्यवंशी यांनी कलम 420 प्रमाणे फिर्याद दिली असून नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला आहे। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर जगन सूर्यवंशी, भटू पाटील, राहुल अहिरे, संजय भाण यांच्यासह संपूर्ण टीमने उत्कृष्टरित्या पार पाडली। या कारवाईने संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून डॉक्टर जगन सूर्यवंशी व त्यांच्या टीमचे आभार व्यक्त केले जात आहेत। या कारवाई संदर्भात आमचे नाशिक शहर प्रतिनिधी प्रकाश बागुल यांनी अधिकारी जगन सूर्यवंशी यांच्याशी थेट संवाद साधला आहे। पाहूयात सविस्तर। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। गेल्या 22 मार्च 2024 रोजी कृषी कार्यालय नाशिक यांच्याकडून मोठा जे खताचं गोडाऊन होतं त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात आपण त्या कार्यालयात पोहोचलेलो आहोत। आपल्या सोबत बोलण्यासाठी जिल्हा गुणवत्ता निरीक्षक जगन सूर्यवंशी साहेब आहेत। त्यांच्याशी आपण या कारवाई संदर्भात जाणून घेणार आहोत, कशा पद्धतीने कारवाई केली गेली आणि पुढे त्याचं काय होणार। सूर्यवंशी सर, आपलं प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे। मोठी कारवाई आपल्याकडनं केली गेल्याचं बोललं जात आहे, कशा प्रकारे कारवाई केली गेली आणि पुढे कशा पद्धतीने ती कारवाई समोर येणार आहे? आम्हाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अनधिकृतपणे खताची साठवणूक होत असल्याबाबत कळाले। आमचे वरिष्ठ मार्गदर्शक माननीय मोहन वाघ सर, विभागीय कृषी सहसंचालक व माननीय विवेक सोनवणे सरजी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले। त्याप्रमाणे घटनास्थळी मी सुमारे 1 वाजता पोहोचलो। त्या ठिकाणी अनधिकृतपणे गोडाऊन मध्ये सेंद्रिय खताच्या 160 बॅगा आढळून आल्या। त्याचबरोबर मी तालुका कृषी अधिकारी माननीय भटू पाटील सर, कृषी अधिकारी राहुल अहिरे सर पंचायत समिती आणि भान सर कृषी पर्यवेक्षक तालुका कृषी अधिकारी नाशिक यांना पंचनामा कामी बोलविले। तिथं उपस्थित असलेले प्रदीप कडभाणे यांना विचारणा केली असता की गोडाऊनचे लायसन्स, परवाने किंवा लीगल डॉक्युमेंट्स काय आहेत त्यांची विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे दस्तावेज आढळून आलेला नाही। त्या आधारे आम्ही उत्पादक कंपनीची चौकशी केली तर उत्पादन कंपनी कृषी भारती ॲग्रो इंडस्ट्रीज बोरसाड गुजरात येथील असून त्याच्यावर विपणनकर्ता जय शिव ॲग्रो सर्व्हिसेस पळशे ह्या नावाचा उल्लेख होता। ऑर्गॅनिक मॅन्युअर मध्ये ह्या दोघा कंपनीची परवाना विक्री करण्यासाठी आवश्यक असणारा परवान्याची विचारणा केली असता राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये परवान्याची आवश्यकता असते ते विचारले असता
कुठलाही यांच्याकडे दस्तावेज, परवाना, इनवॉइस वगैरे मिळालेलं नाही. त्याच्या आधारे आम्ही ते 160 बॅगा सीज केल्या आणि 160 बॅगेची किंमत 680 रुपयाप्रमाणे 1,08,800 रुपयाचं मुद्देमाल जप्त केला. जप्त करून तो पंचनामा करून नाशिक रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद केलेला आहे आणि पुढील कार्यवाही पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यवंशी हे करीत आहेत. सर, ही जी कारवाई आपल्या माध्यमातून केली गेली, खरं तर ही खूप मोठी कारवाई म्हणता येईल. अशाच प्रकारे कळवण असेल, नाशिक विभागामध्ये कळवण, सुरगाणा, मालेगाव, देवळा, या सटाणा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे आणि कुठेतरी शेतकरी देखील याला बळी पडत असेल, परंतु कोणी ते पुढे येत नाही. त्या संदर्भात आपण शेतकऱ्यांना, नागरिकांना काय आवाहन कराल? मी शेतकरी राजाला एकच आवाहन करेल की कुठलंही खत किंवा कुठलीही निविष्ठा खरेदी करताना ती ऑथराइज डीलर कडनंच खरेदी करावी. आणि जर तुमच्या लक्षात असं आलं की कुठेतरी चुकीचं वाटतंय तर लगेच जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समिती कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा. धन्यवाद सर. खरं तर मोठी कारवाई या ठिकाणी कृषी विभागाकडून करण्यात आलेली आहे, परंतु आपण जर बघितलं तर हा शहरी भाग आहे, नाशिक रोड म्हटला म्हणजे, आणि त्या ठिकाणी असे जर कारखाने चालू असतील तर पोलीस प्रशासनाचं देखील त्यावर अंकुश असणं गरजेचं आहे. कृषी विभागाकडनं मोठी कारवाई केली गेली, परंतु पुढं त्याला चाप बसेल अशा पद्धतीने कारवाई त्यांच्यावर होणं गरजेचं आहे आणि जेणेकरून शेतकरी राजाला त्याला बळी पडता येणार नाही आणि वाजवी दरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट होत असते. परंतु कृषी विभागाकडनं याची दक्षता घेतल्या गेल्याने एक प्रकारे कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत, जगन सूर्यवंशी सर, त्यांच्यावर मोठा कौतुकाचा वर्षाव होत आहे. मोठं त्यांच्यावर शेतकऱ्याकडून चांगलं बोललं जात आहे. असेच अधिकारी जर जातीने लक्ष घेऊन कारवाई करत असतील तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही याला बळी पडता येणार नाही असं म्हणता येईल. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी प्रकाश वागोल, नाशिक. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.